वर्गीकरण म्हणावं, ABC काय जे काही त्यामध्ये कायद्यामध्ये बसून करता येईल त्या सर्व गोष्टी सरकार करायला तयार आहे। समाजाचंही समाधान निश्चितपणे होईल आणि शिष्टमंडळ जे काही दीपक भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाईल त्यांच्या सूचना पूर्णपणे ग्रहित त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या पद्धतीने सरकार कारवाई करेल। 13 दिवसापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण भेटण्यासाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे जालना येथे 13 दिवसापासून आमरण उपोषण करत होते। गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांना सरकारचं एक शिष्टमंडळही भेटायला आलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये आमचे आमदार संतोष दानवे पण होते। तर आज धनगर समाजानीच त्या शिष्टमंडळाला भेटून पण समाधान न झाल्यामुळं आज धनगर समाजानी प्रत्येक आमदाराच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं। या संदर्भात धनगर समाजाचं निवेदन आता संतोष दानवे यांनी घेतलेलं आहे। भाऊ, काय सांगाल एकंदरीत काय धनगर समाजाच्या मागणीबद्दल सरकार किती गंभीर आहे? असं आहे की जालन्यामध्ये धनगर समाजांच्या मागण्या घेऊन दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि धनगर समाजाचा समावेश हा NT मधनं ST प्रवर्गात वर्गीकरण करून करावा असा त्यांनी त्या ठिकाणी त्यांची मागणी सरकारला सादर केलेली आहे। खरं तर 13 दिवस झाले उपोषण चालू आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः दीपक भाऊ बोराडे यांच्याशी चर्चा केली। दीपक भाऊंनी समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांसमोर ठेवल्या आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठल्याही विषयाची मागणी असेल, विशेषतः आरक्षणाची जर मागणी असेल तर त्याला कायद्याच्या बाबी आहेत। आमची जरी इच्छा असली द्यायची तरी लगेचच एखादा कागद GR स्वरूपात काढला आणि तो दिला याने समाजाला न्याय मिळत नाही। तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे किंवा याला कायदा असल्यामुळे ज्या प्रवर्गात आपल्याला जायचं आहे ते संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि म्हणून या बाबी दीपक भाऊंनाही मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सांगितल्या त्यामध्ये त्यांनी निश्चितपणे त्याला होकार दिला आणि चर्चा सकारात्मक झाल्यानंतर त्यांनी जे काही लेखी स्वरूपामध्ये सरकारला पत्र मागितलं त्यामध्ये त्यांचे जे काही कायदे तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांना या विषयाचा अभ्यास आहे त्यांच्याकडनं ड्राफ्टिंग करून हे पत्र देण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेला उपोषण मागे घेण्याचेही निश्चितपणे सांगितलेलं आहे। शेवटी दीपक भाऊंनी हे मान्य केलं की आम्ही सरकारचं लक्ष वेधलेलं आहे, सरकारने प्रतिसाद दिलेला आहे आणि याची लवकरच समिती गठीत करून समिती, शिष्टमंडळ आणि कायदेतज्ञ हे मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेतील आणि यावर समाजाला न्याय कसा द्यायचा, या आरक्षणामध्ये कसं त्यांना त्यांची मागणीप्रमाणे न्याय द्यायचा या संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे समाजाच्या हिताचं काम करेल असाही विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु हे होत असताना आता राज्यभरामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे। आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची भेट निश्चितपणे समाजाने त्या ठिकाणी घेतली आणि मीही सांगितलं की निश्चितच आपल्या मागणीसाठी आम्ही समाजासोबत आहोत। नक्कीच आपल्याला त्या माध्यमातून सरकार न्याय देईल, परंतु हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या अधिकारात असल्याने जे काही सरकारला काम करायचं आहे असं नाही आहे की याच्यामध्ये विधिमंडळामध्ये कायदा तयार करता येतो, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीने जे काही प्रवर्गामध्ये जाण्यासाठी वर्गीकरण म्हणावं, ABC काय जे काही त्यामध्ये कायद्यामध्ये बसून करता येईल त्या सर्व गोष्टी सरकार करायला तयार आहे आणि त्यामुळं नक्कीच यामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल। समाजाचंही समाधान निश्चितपणे होईल आणि शिष्टमंडळ जे काही दीपक भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाईल त्यांच्या सूचना पूर्णपणे ग्रहित त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या पद्धतीने सरकार कारवाई करेल आणि समाजाला न्याय देईल असा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो।
दीपक बोराडेंना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही मुंबईला या. हे शिष्टमंडळ घेऊन सनी तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे का? नाही, असं आहे की प्रत्येक आमदार किंवा लोकप्रतिनिधीने जाण्याचा विषय त्यामध्ये येत नाही. शेवटी आपण जरा सभा भरवली तर त्यामधनं भाषणच करावं लागतं. परंतु हे जर आपण जे काही 10 व्यक्ती ज्यांना त्यातलं चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, अशा व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचे व्यक्ती जर त्या ठिकाणी गेले, समाजाची बाजू मांडली, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, सरकार आमचं आहे, आमचे मुख्यमंत्री महोदय त्यांना भेटणार आहेत, त्यामुळं ते सर्व आहेत आणि त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री महोदयांना या सगळ्या गोष्टींचा सविस्तर असा अभ्यास आहे आणि त्यामुळं ते समाजाशी चर्चा करतील, शिष्टमंडळाशी चर्चा करतील, कायदेतज्ञांसोबत चर्चा करतील, ॲडव्होकेट जनरल असतील किंवा जे काही कोणी शिष्टमंडळातले कायद्याचा अभ्यास असलेले व्यक्ती असतील की यातून मार्ग कसा निघावा, तर ते निश्चितपणे बसून चर्चा करून त्यावर तोडगा काढतील असं मला या ठिकाणी वाटतं. तर निश्चितच आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांगितले की तोडगा कसा काढता येईल याच्यावर मुख्यमंत्री काढणारच आहे, लवकरच याच्यावर तोडगा निघेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.